नमस्कार मंडळी. तर बघा आपलं हे शेतातली कामं तर आपली दररोजची चालूच असते. तर आता आपण हे माळवं खुरपायला लागलोत. आपल्या मिरच्या ती लावलेल्या हे काय इतकं गवत तण झालंय. आता पलीकडं लसूण लावायचा आहे, थोडा लावलाय, पण म्हणलं हे गाईला पण गवत होईल त्या म्हशीला आणि ती वासराला, म्हणून म्हणलं आता थोडंसं खुरपावं. मग हे बघा आता आपल्या मिरच्या आहेत, किती छान मिरच्या आता अशी लागायला. त्याला खाट टाकले, काय खाट टाकून थोडंसं हे केलं तर आता हे एवढं खुरपून घ्यायचं. ह्याला थोडं थोडं खाट टाकलं का हे आताशी थोडं जरा फुलं लागायला, थोड्या मिरच्या लागायला. आता हे बघा किती छान मिरच्या येतात, थोड्या तिखट येतात मिरच्या. पाणी पिऊन आली नव्हती का तू? तो तिथं बाटलीत आहे पाणी, जा पिऊन यायचं जा. तो तिथं बाटलीत पाणी, म्हणून हे आपलं खुरपायला चालू केलं. तर आता इथून पुढं गारव्याच्या मिरच्या चांगल्या येतात आणि इगिन फिगिन जास्त काय पडत नसते. तर ह्या काही छान मिरच्या किती लागल्या त्याला, आणि एवढ्या तिखट काय नाहीत आले. तुम्हाला तर माहिती आहे आता भाव पण आहे मिरच्याला. आणि वाळलेल्या मिरच्या पण किती महाग आहेत हे तर माहिती आहे. 250 रुपये किलो मिरच्या येतात, 300 रुपये किलो मिरच्या येतात. कारण आम्ही एक 8 दिवस झाला असं वाळलेल्या मिरच्या आणलेल्या, तर 250 रुपये किलो मिरच्या आणल्या आम्ही. म्हणून आपलं घरच्या घरी एवढ्या खायापुरत्या लावल्या त्या. म्हणलं त्यात थोडे वाळलेल्या निघल्या तेवढ्या 4-5 किलो आपलं मसाल्याला ते तर होत्या. आपण एवढ्या वाळलेल्या महाग मिरच्या झाल्या तर म्हणून म्हणलं लावा. तर इथं बघा किती लाल मिरची आहे बघा, पिकायला लागलेत असे एक एक मिरच्या. तर एवढ्या लाल आहेत आता, एक एक पिकायला लागल्या, त्यामुळे एक एक तोडून घ्यायच्या लगेच. आणि इकडे बघा इथं लाल मिरची तुम्हाला बघायची, किती लाल मिरची दिसायला लागली ह्या झाडाला. बघा अशा पिकत असतात लाल मिरच्या झाडाला, ह्याच्यापासून लाल मिरची पावडर बनवतो. हे अशा मिरच्या असतात बघा, ही किती छान मिरच्या आल्यात आहे का. म्हणून आपण खायापुरत्या मिरच्या लावल्यात. आणि ही आपली भेंडी तर काय थोडीशी लावली होती, त्याचं झाडा संपालाय म्हणून ही खुरपायला चालू आहे ह्याची. कारण ते माळव्याला लावलं की रिकामं नसते. तर हे बघा आपली हळद लावलेली, त्याला पण हळदीला पण खुरपून थोडं खातपीठ टाकलं म्हणून एवढी चांगली वाटायची. पण पलीकडे तिथे इगिन पडे कसलं तरी, त्यामुळे ती पिवळी पिवळी झाली. आणि आपण अद्रक सुंठ लावलेली तेवढीच लावली होती आपल्याला खायापुरती, भाजीला वगैरेला लागते, चहाला भाजीला, म्हणून थोडीशीच लावली होती. आपलं भाजीपाला एवढा छोटासा, ते कसं छोट्याच तोडं केलं असते म्हणून ह्यात थोडं सगळंच काय 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 लावलेलं असते. ह्यात तंबाटीची झाडं, भेंडीची झाडं, तिथं तंबाटी लावलेली, तिकडं पलीकडं हळद. असं असते आमच्या शेतकऱ्याचं भाजीपाला लावायचं म्हणलं की खायापुरतं सगळं थोडं थोडं थोडं. तर तंबाटीचं झाड बघा आपलं, हे अशी तंबाटी आलेत त्याला हे का. इतकं छान लागतंय ना खायला, एकदम भारी लागते तंबाटी, एकदम नॅचरल. म्हणजे ह्याला खात पाणी लागत नाही काय नाही, अशी तंबाटी येत असते. तर हे बाजारात पण विकायला एकदम माणूस आवर्जून घेतात गावरान तंबाटी म्हणून. तर एवढी चव वेगळीच लागते ह्याची. आता मी खाऊन दाखवलं असतं पण मला खोकला लागला, आधीच खोकला आलाय थोडा. तर हे असं आपलं गावरान थोडी उगा खायापुरती लावले ते झाडं. ही आपली गावरान भेंडी लय असते शेतकऱ्याचं आमचं, खायचं म्हणजे का नाही काय कमीच नसतंय. तरी बघा ही आधी थोडीशी साधी लावली होती, एक आपल्याकडे बी शिल्लक होतं पुढीतलं म्हणून ही आपली अशी लावली होती, हे सरकारी. आणि पुन्हा हे गावरान भेंडी, ही ह्याला गावरान भेंडी एवढी छान लागते ना. तर ह्याला थोडे थोडे काटे असते तर पण एकदम भारी लागते हे का. हे टोचतात काटं, पण चिरल्यावर आणि भाजी केल्यावर काय सुद्धा एवढे काटे टोचत नाही. हे आवर्जून बाजारात पण गेल्यावर महागत असते तर गावरान भेंडी आहे का म्हणून. ते काय कारल्याचं पण आहे, याच्यात कारले पण आले तर काय. चला तर बघा आता आमचा भाजीपाला घेऊन चला आता बाय दिवस मावळ्या आता, कारण आता घरी जायचंय, खूप उशीर झालाय. आणि बघा टमाटे तोड नको हिरवी. आणि बघा पूर्ण व्हिडिओ बघा बरं का आमचा छोटासा भाजीपाला, कारण विकण्यासाठी काही नाही, आपल्या खायापुरता घरी लावलेला आहे. विकायला न्यायचं आता, हे काय आपल्याला लागते तर वाळलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या खायला लागतात म्हणून थोडासा लावला आहे. चला तर बाय. पण नक्की व्हिडिओ बघा, लाईक करायला विसरू नका तेवढं बरं का, आणि शेअर पण करा.